शेतकरी मित्रांनो, जय हरी. आज मंत्रिमंडळाची बैठक. असं वाटलं होतं की आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होईल, मात्र पुन्हा एकदा कर्जमाफीची तारीख ही लांबणार आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या विधान परिषदेच्या निवडणुकामध्ये निवडणूक आयोगानं फक्त ही कर्जमाफी कोणाला द्यायची, काय द्यायची, कशी द्यायची याचीच फक्त तयारी करून ठेवा असं आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. कर्जमाफी 100% मिळणार, याच्यात दुमत नाही. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे सरकार शेतकऱ्यांना मरू कधीच देणार नाही हे लक्षात घ्या, पण चांगलं जगूही देणार नाही. आता मला एक सांगा, ह्या निवडणुका होणार होत्या हे शासनालाही माहीत होतं, याची आचारसंहिता लागणार आहे हेही शासनाला माहीत होतं. मग 4 महिन्यापासून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा डाटा गोळा केलेला आहे. सहकार मंत्र्यानं सगळं, सहकार विभागानं सगळं तयार करून ठेवलेलं आहे. कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, कशी द्यायची, कधीपर्यंत द्यायची, फक्त बाकी राहिलं होतं मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा अहवाल आणायचा. आता त्यामध्ये मुख्यमंत्री काय म्हणाले मी ती तुम्हाला दाखवणार आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या समोर सुद्धा येणार. कोणाला द्यायची, काय द्यायची सगळं हे ते ठरणार. फक्त हे जाहीर करायलाच परवानगी निवडणूक आयोगाची नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. म्हणजे यावरून एक लक्षात घ्या, पीक विमा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही, शेतकऱ्यांना कोणतं अनुदान वेळेवर मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या कधीच वेळेवर मिळत नाहीत. म्हणजे एखादा माणूस बिमार पडल्यावर लगेच त्याला दवाखाना उपलब्ध होणार नाही, त्याचे हाल होणार आणि मग त्याला दवाखाना उपलब्ध होणार, सगळ्या सुविधा होणार, मात्र तो मरणार नाही. अशीच अवस्था आता शेतकऱ्यांची झालेली. आता मला सांगा, इतके दिवस झाले कर्जमाफीचा अहवाल ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर, त्या बैठकीसमोर येईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल. मात्र मधातच ह्या विधान परिषदेच्या निवडणुका आल्या आणि निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं की कर्जमाफीची कोणत्याही प्रकारची अडचण नाही, कारण या अगोदरच घोषणा केलेली. मात्र मुख्यमंत्री आज काय म्हणाले ते थोडक्यात ऐकून घ्या. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा ही तर मला असं वाटतं औपचारिकता आहे. आज आम्ही निर्णयच करतोय, त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतोय याची घोषणा आम्हाला करता येणार नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, यावरून आता या विधान परिषदेचा निकाल 22 जून रोजी लागणार आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या कर्जमाफीची वाटच पाहावी लागणार आहे असं आता मुख्यमंत्री जे म्हणालेत यावरून स्पष्ट होतंय. आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही असं छानसं कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान, जय किसान.